श्री सखी महाराणी येसूबाई. छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल 29 वर्ष शत्रूच्या कैदेत होत्या. महाराणी येसूबाई छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त 9 वर्षाचा संसार, तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती, सिंहाचा छावा संभाजी महाराजांबरोबर. पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते. होय, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूंना लपवून अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला. त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन जगावे लागले. केवढी ही मनाची प्रगल्भता! 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले आणि इथूनच सुरुवात झाली येसूबाई यांच्या त्यागाला. आपल्या पतीच्या मरणाचे आभाळ एवढे दुःख बाजूला ठेवून त्या माऊलीने स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली. त्या काळाच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता. जर येसूबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता. पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे चुलत बंधू राजाराम महाराज यांनाच गादीवर बसवले. पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दाखवला आणि त्यांच्या वतीने येसूबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागले. पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात तर इथूनच होते. संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला. त्यानंतर येसूबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की स्वराज्याला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही रायगडातून निसटून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल. आणि अशा प्रकारे येसूबाई स्वतः शत्रूशी 2 हात करायला पुढे सरसावल्या. स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या. पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणे काही राजारामांना पटेना. पण येसूबाईंनी त्यास पटवून दिले. राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे, तरच राज्य चालते. अखेर जड अंतःकरणाने राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसूबाईची सत्वपरीक्षा. राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसूबाईंनी तब्बल 8 महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला. पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले. महाराजांची शिकवणच होती, प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत, पण स्वराज्य अबाधित ठेवावे. त्यामुळे येसूबाई व शाहूंना त्यांची ऐन उमेदीची 29 वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली. 29 वर्षांमधील 17 वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची 12 वर्ष परमुलखात वनवास सहन करावा लागला. 1690 ते 1719 अशी तब्बल 29 वर्ष त्यांना वनवास भोगावा लागला. खाणे पिणे रीतिरिवाज सगळं काही अनाकनीय कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो. छत्रपती संभाजी महाराजांबरोबर 40 दिवस अन्याय करणारा औरंगजेब येसूबाईशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही. महाराष्ट्रामध्ये 17 वर्ष मुलगा शाहू जवळ तरी होता, पण दिल्लीला गेल्यानंतर 12 वर्ष जाणीवपूर्वक त्यांची ताटातूट करण्यात आली. अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील? अशावेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाची कल्पना करणंच आपल्या हाती उरतं. त्यांचे दुःख, त्याग, वेदना, संघर्ष याची कल्पनासुद्धा आपण अनुभवू शकत नाही.
वीर योद्धे संताजी, धनाजी यांनासुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल? याचं उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल. त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठविली. सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहाबरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसूबाईंची मोगलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर 4 जुलै 1719 रोजी मराठ्यांची त्यावेळची राजधानी असलेल्या साताऱ्यात पोचल्या. आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता. पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणेचा तह झाला. पुढे 1731च्या अखेरीस महाराष्ट्राच्या महाराणी येसूबाई यांचं निधन झालं.